पंचगंगा प्रदूषण प्रश्नावर तोडगा, वजा प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी देणार, उद्योग सुरू ठेवण्याचे आवाहन. इचलकरंजी शहरातील सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प CETP मधून प्रक्रिया केल्यानंतर सोडले जाणारे पाणी तारदाळ, खोतवाडी, चिपरी आणि निमशिरगाव परिसरातील शेतीसाठी वापरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुढे आला आहे. तसेच ZLD झिरो लिक्विड डिस्चार्ज प्रकल्प उभारण्याचे कामही सुरू असून त्यासाठी काही कालावधी लागणार असल्याने शहरातील प्रोसेस उद्योग बंद पडू नयेत यासाठी आंदोलनकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले. सध्या पंचगंगा नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून अंकुश व शिरोळ तालुक्यातील 11 गावांमध्ये आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मागील 4 दिवसांपासून इचलकरंजीतील प्रोसेस उद्योग बंद ठेवण्यात आले होते. या गंभीर परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी शनिवारी प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत प्रोसेसधारकांची बैठक झाली. बैठकीत पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मात्र अजूनही काही प्रोसेसधारकांकडून माहिती लपवली जात असल्याची खंत व्यक्त करत आवाडे यांनी भविष्यातील संकटांचा विचार करून तातडीने आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन केले. 4 दिवस उद्योग बंद राहिल्यामुळे अनेक आर्थिक आणि व्यावसायिक अडचणी निर्माण झाल्या. यावर उपाय म्हणून जवाहर साखर कारखान्याच्या सहकार्याने निमशिरगाव येथील देभ रत्नाप्पांना कुंभार सहकारी पाणीपुरवठा योजनेद्वारे पूर्णतः प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी देण्याची योजना आखण्यात येत आहे. यासाठी महानगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आवश्यक परवानग्या व सोपस्कार पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सर्व प्रोसेसधारकांनी प्रायमरी ट्रीटमेंट प्लांट बसवण्याबरोबरच पाण्याची आवक-जावक मोजण्यासाठी फ्लो मीटर बसवणे बंधनकारक करण्यावरही भर देण्यात आला. CETPचे अध्यक्ष संदीप मोघे यांनी सांगितले की तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांच्या दूरदृष्टीतून 24 वर्षांपूर्वी या प्रकल्पाची उभारणी झाली आणि त्याचमुळे शहरातील वस्त्रोद्योग टिकून आहे. सध्या उभारण्यात येणारा अत्याधुनिक ZLD प्रकल्प सुमारे 15 महिन्यांत पूर्ण होणार असून त्यानंतर पंचगंगा नदीत कोणतेही विनाप्रक्रिया पाणी सोडले जाणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली. गिरिराज मोहता यांनीही स्पष्ट केले की भविष्यात प्रदूषण रोखण्यात अपयश आले तर उद्योग स्वतःहून बंद ठेवण्याची तयारी आम्ही ठेवत आहोत. या बैठकीस इंजिनियर विजय आवटी, श्रीनिवास बोहरा, अजित टारे, दीपक पाटील, राजेंद्र बचाटे, बाळूशेठ मर्दा यांच्यासह अनेक प्रोसेसधारक उपस्थित होते. दरम्यान या निर्णयामुळे पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नावर काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी आंदोलनकर्त्यांची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पत्रकार संतोष मोकाशी, इचलकरंजी. पत्रकार संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी.